ठाकरे बंधू एकत्र येणार आणि युतीची घोषणा होणार आहे। याच अनुषंगाने आपल्यासोबत बोलण्यासाठी सचिन आहेर आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, नेमका काय सांगाल, काय उत्साह, काय जल्लोष? नक्कीच उत्साह आहे आणि विशेषतः सुखद आनंद होत असताना एक ऐतिहासिक क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार होतो आणि आम्हा तमाम शिवसैनिकांना आणि विशेषतः मनसे सैनिकांना जेवढा आनंद होतो तेवढा महाराष्ट्रातल्या जनतेला हे निश्चितपणे आनंदाचा हा क्षण आहे आणि त्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये ज्यावेळी राजकारण ज्या स्तराला चाललेलं एक आशेचा किरण म्हणून यांच्याकडे पाहण्याचं काम होतंय चालत जाईल। आणि आगामी निवडणुका येणार आहे, अशातच युतीची घोषणा म्हणजे काहीतरी वेगळा प्रभाव पडेल? हो, नक्कीच पडेल ना। आणि मनापासून तर सर्व एकत्रित आले होते। मराठी सक्तीच्या विरुद्ध पण आम्ही एकत्रित आले होतो। आता राजकीय व्यासपीठावरती एकत्रित येतोय, हा एक आनंदाचा क्षण आहेच। मराठी अमराठी हा वाद मिटेल का एकत्र आल्यावर? बघा कसं आहे, मराठी अमराठी हा विषयच नाहीये। मराठीची अस्मिता हा विषय नक्की आहे। ह्याचा अर्थ अमराठीचा म्हणजे याच्याबद्दल द्वेष असं नाहीच आहे। मुंबईतली जी तमाम जनता ज्यावेळी कोविडमध्ये कुठच्या जाती धर्माचा होता न बघता त्यांना मदत करण्याचं काम आम्ही या अगोदर केलं। मराठी माणसांवर कुठेतरी सर दबाव टाकला जातो, आपण बघू शकतो। मराठी माणसाला कुठेतरी मुंबईत असून मांस मच्छी खाऊ नका, घरं दिल्या जात नाही, काय सांगाल? हो, नक्कीच। या सर्व गोष्टीसाठीच आम्ही ज्यावेळी म्हणतोय की आता ही शेवटची अस्तित्वाचा क्षण का आपण सांगतोय, तर उद्या असंच झालं तर उद्या आपल्याला बोलणारे पण लोक। कॅमेरामॅन शिवाजी काळेसोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठीसाठी, मुंबई। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।